हॅलो फ्रेंड्स, मी श्याम सर पुन्हा आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने एंट्री करायची किंवा शेअर मार्केटमध्ये आपण डीमॅट अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचं याविषयी चर्चा केली होती, राईट। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शेअर मार्केटबद्दलच चर्चा करणार आहोत आणि स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटबद्दल जे काही आपल्या मनामध्ये काही समज असतील किंवा काही गैरसमज असतील त्याबद्दल एक चर्चा करणार आहोत। कारण भरपूर लोकांना शेअर मार्केटबद्दल काही पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आला असेल, काही लोकांना निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला असेल। ज्यांना निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला त्यांनी सांगितले की शेअर मार्केट हा एक नंबरचा एक जुगार आहे, पण ज्यांना पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आलेला आहे ते खरोखर सांगतात की शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये खरोखर बदल होऊ शकतो। तर आपल्या मनामध्ये जे काही समज असतील शेअर मार्केटबद्दल किंवा जे काही गैरसमज असतील तर खरोखर ॲक्च्युली शेअर मार्केट म्हणजे नेमकं आहे काय याविषयी आपण एक चर्चा करणार आहोत, राईट। आणि जर तुम्हाला शेअर मार्केट ही कन्सेप्ट आवडली आणि तुम्हाला जर समजलं की येस शेअर मार्केट इज वन ऑफ द बेस्ट अर्निंग सोर्स, जर अशी आपली समजूत झाली तर आपण शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने एंट्री करायची आणि कशा पद्धतीने आपण आपलं अर्निंग सुरू करायचं ती सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात। परंतु हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी परत एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका। कारण आपण जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर शेअर मार्केटबद्दल लोकांमध्ये एक जनजागृती तयार होईल आणि खरोखर लोकांना एक नवीन इन्कम सोर्स मिळेल, राईट। तर बघा, शेअर मार्केटबद्दल आपल्या मनामध्ये काही गैरसमज असतील किंवा शेअर मार्केटबद्दल आपल्या मनामध्ये काही समज असतील। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शेअर मार्केट म्हणजे खरोखर वन ऑफ द बेस्ट अर्निंग सोर्स आहे। परंतु काही लोक शेअर मार्केटकडे बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे। म्हणजे भरपूर लोक जे आहेत शेअर मार्केटमध्ये रातोरात करोडपती बनण्याच्या उद्देशाने येतात। जर आपला उद्देश तसा असेल की मला रातोरात करोडपती बनायचं आहे शेअर मार्केटच्या माध्यमातून, तर आपल्यासाठी शेअर मार्केट ही कन्सेप्ट नाही, राईट। कारण रातोरात करोडपती बनण्याची ही स्कीम नाही। यासाठी इथे यावं लागेल, स्टडी करावा लागेल आणि स्टडीच्या माध्यमातून मग आपलं अर्निंग सोर्स जो आहे तो सुरू होईल, राईट। सेकंड थिंग आपल्याला लक्षात ठेवायची की डोंट बी ग्रीडी, म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही आलात तर जास्त लालची बनायचं नाहीत आपल्याला, राईट। सर्वात आणखी महत्त्वाची गोष्ट, शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही एंट्री करत असाल तर यू शुड बी पेशंट, म्हणजे आपल्याकडे एक संयम आणि पेशन्स असणं आवश्यक आहे, राईट। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर खरोखर आपण फॉलो करत असाल तरच आपण शेअर मार्केटमध्ये एंट्री करावी। नाही तर आपण जर ह्या गोष्टी फॉलो करत नसाल तर शेअर मार्केटपासून आपण 4 हात लांबच राहिलं पाहिजे। किंवा आपण ऐकलं असेल की शेअर मार्केटमध्ये भरपूर लोकांनी लॉस केलेले आहेत, पण दुसरीकडे आपण हे सुद्धा ऐकलं असेल की शेअर मार्केटच्या माध्यमातून भरपूर लोकांचं आयुष्य बदललेलं सुद्धा आहे। पण आपण कोणत्या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये येणार, तो उद्देश, ते जो पर्पज आहे तो पर्पज आपण प्रॉपर पद्धतीने डिसाईड करायचा, तरच आपण शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची, राईट। कोणताही बिझनेस म्हटला मित्रांनो तर बिझनेसमध्ये 2 गोष्टी आल्याच, प्रॉफिट आणि लॉस। फक्त आपला जो रेशो आहे तो प्रॉफिटचा रेशो जास्त पाहिजे लॉसपेक्षा। कारण बिझनेस म्हटला तर आपला प्रॉफिट आणि लॉस हा रेशो राहणारच आहे। फक्त आपला जो रेशो आहे, जर आपल्याला 1000 रुपये प्रॉफिट झाला तर आपला जो लॉस आहे तो 200-300 रुपये जरी असेल तरी काही अडचण नाही। म्हणजे जो आपला रेशो आहे तो रेशो केव्हाही प्रॉफिटचा रेशो जास्त पाहिजे, अंडरस्टूड। आणि बघा मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये भारतातील जवळपास 5000 पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहेत। आपण जर बघितलं की भारतामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, राईट। टाटा इंडस्ट्री असेल, रिलायन्स इंडस्ट्री असेल किंवा भरपूर वेगवेगळ्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत। तर या इंडस्ट्रीजचा जो काही टर्नओव्हर आहे तो टर्नओव्हर काही हजारो करोड रुपयापर्यंत आहे आणि अशा काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत। म्हणजे जवळपास
5,000पेक्षा जास्त कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत। जर मी तुम्हाला विचारलं की भारताची आर्थिक राजधानी कोणती, तर आपण सांगणार भारताची आर्थिक राजधानी मुंबई। कारण भारतामधले जे काही मेन 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे दोनही कुठं आहेत, मुंबईमध्ये। म्हणून भारताचा जो इकॉनॉमिकल बॅकबोन मुंबई शहराला म्हटले जाते आणि स्टॉक मार्केट म्हणजे भारताचा इकॉनॉमिकल बॅकबोन आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, असं म्हटलं जाते कि स्टॉक मार्केट ये ऐसा कुआं है जो पूरी दुनिया की प्यास बुझा सकता है। आणि खरोखर स्टॉक मार्केटचा जो एक दिवसाचा टर्नओव्हर बघितला तर एक दिवसाच्या टर्नओव्हरच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की इथं किती मोठ्या प्रमाणावर जो रेव्हेन्यू आहे तो जनरेट होतो, राईट। तर आज आपण जे स्पेशली कव्हर केलं की स्टॉक मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केटमध्ये आपला उद्देश कशा पद्धतीने पाहिजे आणि ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी असतील किंवा निगेटिव्ह गोष्टी असतील, तर आपला उद्देश स्टॉक मार्केटकडे बघण्याचा कोणता आहे, तो प्रॉपर उद्देश ठेवून जर आपण स्टॉक मार्केटमध्ये आलो, प्रॉपर स्टडी केला, तर नक्कीच आपल्याला एक नवीन अर्निंग सोर्स मिळेल। मित्रांनो, काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत। समजा तुम्हाला जर गाडी चालवता येत नाही 4 व्हीलर आणि मी सांगितलं की हे 4 व्हीलरची चाबी घे आणि 4 व्हीलर चालव, तर काय होईल? दुसरा प्रश्न जर मी विचारला की तुम्हाला स्विमिंग येत नाही आणि मी सांगितलं की ये आणि या स्विमिंग पूलमध्ये उडी मार किंवा या विहिरीमध्ये उडी मार, काय होईल? तिसरा प्रश्न, तुम्ही कुठल्याच प्रकारचा अभ्यास केला नाही, तुम्ही 10वीमध्ये आहात, कुठल्याच प्रकारचा अभ्यास केला नाही आणि डायरेक्ट तुम्ही एक्झामला बसलेत, तर काय होईल? मित्रांनो, या तिन्ही गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं, जर गाडी चालवता येत नसेल आणि आपण गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपला ॲक्सिडेंट होईल। जर आपल्याला पोहता येत नाही आणि आपण विहिरीमध्ये उडी मारली किंवा स्विमिंग पूलमध्ये जर उडी मारली तर नक्कीच आपण बुडून मरून जाऊ। जर आपला अभ्यास झाला नाही, आपण 10वीच्या परीक्षेमध्ये बसलो आणि आपला अभ्यास झालेला नाही, तर आपण नक्कीच त्या परीक्षेमध्ये फेल होऊ। हीच गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची आहे पण शेअर मार्केटचा जर आपला अभ्यास नसेल, स्टडी नसेल, तर नक्कीच आपण त्यामध्ये फेल होऊ आणि फेल झाल्यानंतर मग आपण सगळ्यांना सांगत बसू की नाही, शेअर मार्केट म्हणजे एक जुगार आहे, एक सट्टा आहे। परंतु ज्या पद्धतीनं गाडी चालवण्यासाठी आधी आपल्याला गाडी चालवता आली पाहिजे, स्विमिंग करण्यासाठी आधी आपल्याला स्विमिंग करता आलं पाहिजे आणि परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल तर त्याआधी आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल। इन द सेम वे शेअर मार्केटमध्ये एंट्री करताना सुद्धा आपल्याला ह्या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत की शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला एंट्री करायची असेल तर आपल्याला शेअर मार्केटचा अभ्यास करणं आवश्यक आहे। मित्रांनो, मी जर सांगितलं की जर एखादा टीचर बनायचा असेल तर टीचर बनण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 12वीपर्यंत एज्युकेशन म्हणजे 12 वर्ष आणि 2 वर्ष DED म्हणजे 14 वर्ष, किंवा जर तुम्हाला TGT बनायचं असेल, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन म्हणजे 15वीपर्यंत शिक्षण, परत 2 वर्ष एज्युकेशन डिप्लोमा, असे 17 वर्ष त्यासाठी द्यावं लागतील। मग आपला उद्देश शेअर मार्केटमध्ये रातोरात करोडपती बनायचा आहे, तर हे कसं शक्य आहे? जर एखादा टीचर बनायचा असेल किंवा एखादा इंजिनियर बनायचा असेल किंवा डॉक्टर बनायचा असेल, त्यासाठी सुद्धा आपल्याला 5-5, 6-6, 7-7 वर्ष अभ्यास करायचा असतो। आणि शेअर मार्केटमध्ये मग आपण या उद्देशाने काय येतात की शेअर मार्केटमध्ये एंट्री केली की लगेच मी रातोरात करोडपती बनणार, तर हा उद्देश प्रॉपर आहे का? तर खरोखर शेअर मार्केटमधून आपण करोडपती बनू, पण त्यासाठी आपल्याला लागणार अभ्यास। आणि अभ्यास खूप मोठा आहे का MBBS सारखा किंवा खूप CA बनण्यासाठी जो काही अभ्यास लागतो तो नाही। एक बेसिक नॉलेज आपल्याला जर आलं तर हळूहळू आपण शेअर मार्केटमध्ये आपला प्रॉफिट बुक करू शकतो। तर हे जे काही बेसिक नॉलेज आहे, शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी जे काही बेसिक नॉलेज लागते, तर हे बेसिक नॉलेज आपल्याला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, राईट। तर आपल्या सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट आहे की हे नॉलेज घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती हिट करा, कारण ज्यावेळेस आम्ही व्हिडिओज अपलोड करू तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि त्या माध्यमातून आपलं जे काही नॉलेज आहे ते हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागेल, राईट। तर विदाऊट नॉलेज डोंट एंटर इन द शेअर मार्केट, राईट। तर नॉलेज घेऊन प्रॉपर स्टडी करून आपल्याला शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची आहे। आणि ही शेअर मार्केटची जर कन्सेप्ट खरोखर आपल्याला मनाला पटली, आपल्या बुद्धीला पटली,
तर आपण शेअर मार्केटमध्ये एंट्री करावी। मित्रांनो, एका शोरूममध्ये मी गेलो होतो, तर त्या शोरूममध्ये गेल्यानंतर शोरूम खूप मोठं होतं, पण माझ्या असं लक्षात आलं की तिथं शोरूम तर खूप मोठं होतं, पण त्या मानाने तिथं कस्टमर्स नव्हते। माझ्या मनामध्ये प्रश्न आला की एवढं मोठं शोरूम, कस्टमर खूप कमी प्रमाणात आहे, तरीसुद्धा हे प्रॉपर पद्धतीने कसं काय तेवढं शोरूम मेंटेन करू शकतात। तर माझ्या लक्षात आलं की हे जे काही मोठमोठे लोक असतात, राईट, तर यांचं जे यशाचं रहस्य आहे किंवा हे अर्निंग सोर्स कोणत्या माध्यमातून जास्तीत जास्त जनरेट करतात, तर ते आहे मित्रांनो शेअर मार्केट। आपण भरपूर मारवाडीज लोक पाहिले असतील किंवा जैन लोक पाहिले असतील, तर हे लोक आपल्याला सांगणार नाहीत, परंतु त्यांचा जो महत्त्वाचा एक अर्निंग सोर्स तो म्हणजे शेअर मार्केट आहे। आणि आतापर्यंत आपल्याला शेअर मार्केटबद्दल माहितीच नाही, तर आपण सुद्धा शेअर मार्केट प्रॉपर पद्धतीने समजून घ्या, प्रॉपर पद्धतीने त्याचा स्टडी करा आणि त्यामध्ये एंट्री करा। खरोखर शेअर मार्केटमध्ये जर आपण प्रॉपर पद्धतीने एंट्री केली तर इट विल बी वन ऑफ द बेस्ट अर्निंग सोर्स फॉर अस। खरोखर आपल्यासाठी एक चांगला एक अर्निंग सोर्स तो बनू शकतो। फक्त मी परत आपल्याला तेच सांगत आहे की शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्यापूर्वी आपण ते समजून घ्या, त्याचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात करा, नॉलेज घेण्यासाठी सुरुवात करा। कारण कुठलीही गोष्ट नॉलेज जर नसेल तर आपण अपयशी बनणार, आणि नॉलेज प्रॉपर पद्धतीने घ्यायचं आपल्याला। आमची व्हिडिओ आपल्याला यासाठी मदत करतील। आमचं चॅनलसुद्धा आपण सबस्क्राईब करा, आणि या माध्यमातून ज्या वेळेस आपलं नॉलेज हळूहळू वाढायला लागेल तर त्या पद्धतीनं आपण आपली एंट्री स्टॉक मार्केटमध्ये फिक्स करायची, राईट। तर आय होप जे बेसिक माहिती आहे स्टॉक मार्केटबद्दल ते आपल्या लक्षात आली असेल। बाकीची जी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणारच आहोत। हा आजचा व्हिडिओ फक्त आपण एक आपली मेंटॅलिटी चेक करण्यासाठी किंवा आपण कोणत्या मेंटॅलिटीने शेअर मार्केटमध्ये यावं यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, राईट। तर एकदा का आपली मेंटॅलिटी झाली की नाही मला शेअर मार्केटमध्ये एंट्री करायची, मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, एकदा आपली ही मेंटॅलिटी झाली तर त्या मेंटॅलिटीनुसार मग आपण हळूहळू त्याचा स्टडी करायला सुरुवात करायची आहे, राईट। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। बाकीची जी माहिती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू, तोपर्यंत आपण थांबूयात। हा जर व्हिडिओ खरोखर तुम्हाला आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका। कारण आपल्याला शेअर मार्केटबद्दलचं जी जनजागृती आहे ह्या भरपूर लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, राईट। तर आज इथे आपण थांबूयात, बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।